नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आडनावांचा इतिहास कसा शोधावा या आपल्या मालिकेमधील आजचा आपला 9वा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आडनावांचा शोधासाठी उपयुक्त असणारे नातेवाईक नेमके कोणते आहेत. आता हे उपयुक्त नातेवाईक शोधण्याचं कारण काय की मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आडनावांच्या संशोधनामध्ये नातेवाईकांचं महत्त्व किती आहे आणि नातेवाईक महत्त्वाचे का आहेत, नातेवाईक कोणत्या प्रकारची माहिती देऊ शकतात, आपला वेळ वाचवू शकतात आणि आपल्याला मदत करू शकतात मोलाची इतिहास संशोधनामध्ये. परंतु जर आपण आपला वंशवृक्ष बघितला, वंशवेल बघितली तर त्याच्यामध्ये शेकडोनी नातेवाईक असू शकतात. जर आपण शोधायचं म्हटलं तर त्यातल्या नेमक्या कोणत्या नातेवाईकांवर आपण लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला जास्त माहिती मिळू शकेल, त्याचा आपण थोडक्यामध्ये उहापोह करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. सर्वात महत्त्वाचे जे नातेवाईक असतात आपल्याला जे माहिती देऊ शकतात आपल्या आडनावाबद्दल ते असतात आपले आईवडील आणि आपले आजी आजोबा. कारण आईवडील आणि आजी आजोबा हे आपले रक्ताचे नातेवाईक असतात, ज्यांचा आपल्याशी संबंध असतो, त्यांना आपण जिवंतपणे बघू शकतो. जे आपल्याला आजी आजोबांना बऱ्याच लोकांना भेटण्याचं सौभाग्य मिळतं, त्यांच्याकडून 4 गोष्टी ऐकण्याचं सौभाग्य मिळतं पुष्कळ लोकांना. ते आपल्याला मागची माहिती सांगू शकतात बऱ्यापैकी किंवा आपल्या घराण्याशी संबंधित अडचणी आव्हाने याच्याबद्दल माहिती देऊ शकतात. आईवडील असतात आपले, ते आपल्या आईवडिलांनी पण त्यांच्या आईवडिलांकडून त्यांच्या आईवडिलांच्या गोष्टी ऐकलेल्या असतात, त्याची आपल्याला बऱ्याचदा अनेकदा माहिती होते आणि आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त होतं आईवडील आणि आजी आजोबांच्या माध्यमातून आपल्या घराण्याबद्दल. त्यामुळे या लोकांचं महत्त्व जास्त आहे. दुसरे असतात ते आपले काका काकू किंवा ज्यांना आपण चुलते किंवा चुलती म्हणतो, आपलं हे नातेवाईक असतात. हे आपल्या आईवडिलांचे बंधू असतात, त्यांची स्वतःची वेगळी फॅमिली असते. बऱ्याचदा त्यांची भिंत आणि आपली भिंत लागून असते एकाच घरामध्ये, त्यांचं शेत आणि आपलं शेत बांध लागून असतो. परंतु प्रत्येक माणसाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा वेगळा असतो. तुमच्या वडिलांचा बघण्याचा दृष्टिकोन जीवनाकडे घराण्याकडे वेगळा असू शकतो, तुमच्या चुलत्यांचा घराण्याकडे आणि तुमच्या कुटुंबाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. त्यांच्याकडे काही वेगळी माहिती असू शकते किंवा काही कागदपत्र असतात जी वारसा हक्काने तुमच्या चुलत्यांकडे गेलेली असू शकतात, जी तुमच्याकडे आलेली नसतात. त्यांच्या मुलांकडे पण ती माहिती हस्तांतरित झालेली असू शकते. त्यामुळे जेव्हा तुम्हाला चौकशी करायची आहे तेव्हा सर्वात पहिल्यांदा आईवडील सोडल्यानंतर तुम्ही गावामध्ये तुमच्या चुलत्यांकडे आणि तुमची जी काकी असेल तिच्याकडे जाऊन चौकशी करू शकता. ते लोक जर खरोखर पॉझिटिव्ह असतील किंवा त्यांना खरोखर तुम्हाला जेवढी तळमळ आहे तेवढी तळमळ तुमच्या आडनावाचा घराण्याचा इतिहास शोधण्यासाठी आहे, तर ते पूर्णपणे वेगळ्या दृष्टिकोनातून तुम्हाला तुमच्या घराण्याबद्दल पुष्कळशी अंतर्गत माहिती देऊ शकतात, जी कदाचित तुमच्या आईवडिलांना पण माहीत नसेल. कारण बऱ्याचदा असं होतं की एका घरामध्ये 2 भाऊ असतात. एक भाऊ शिकतो, तो मुंबईला किंवा दुसरीकडे कामासाठी निघून येतो. एक भाऊ गावातच राहतो. जो गावातच राहतो त्याला गावाबद्दल आणि घराबद्दल जास्त माहिती असते मुंबईला आलेल्या भावापेक्षा. तर समजा तुम्ही मुंबईमध्ये असाल किंवा गावाच्या बाहेर असाल आणि तुम्ही गावाला तुमच्या चुलत्यांकडे गेला तर तुमच्या चुलत्यांकडून तुम्हाला भरपूर माहिती मिळू शकते. त्यांची जी बायको असेल, आपण म्हणू की तुमची चुलती असेल, ती पण दुसऱ्या कुठल्या भागातून आली असेल, तिचा गावातल्या आयाबायांशी संबंध असतो, लोककथांशी, दंतकथांशी, आख्यायिकांशी तिला जवळून माहिती असते. त्याच्यामुळे ती पण तुम्हाला भरपूर माहिती देऊ शकते. तर अशा रीतीने तुमच्या काका आणि काकूंचं पण महत्त्व या विषयामध्ये फार आहे. त्याच्यानंतर तुमच्या आईकडचे जे नातेवाईक असतात त्या आईकडच्या नातेवाईकांमध्ये आईचे जे भाऊ बहीण असतात, म्हणजे तुमची मावशी असेल, तुमचे मामा असतील, त्या लोकांना पण तुमच्या आईकडच्या वंशाची माहिती फार असते, त्यांच्या कुटुंबाची माहिती फार असते. ते तुमचे मामा असतील, ते मामा किंवा मामी असतील, ते तुम्हाला तुमच्या आईकडच्या वंशवेलाची पूर्ण माहिती देऊ शकतात. त्यानंतर तुमची मावशी असेल, ती लग्न होऊन दुसरीकडे कुठे गेली असेल, तर तिचे पण जे मिस्टर असतील ते तिच्या मिस्टरांना पण कदाचित तुमच्या आईकडच्या घराण्याची माहिती जास्त असू शकते. तुमच्या मावशीची मिस्टर, ज्यांना आपण काका म्हणतो आपल्या भाषेमध्ये, त्यांना पण काकांना तुमच्या आईच्या कुटुंबाची माहिती जास्त असू शकते. कारण आपण जेव्हा सोयरीक जुळवतो, सोयरीक करताना आपण सर्व गोष्टींची तपासणी करूनच सोयरीक करत असतो. माहिती सगळ्यांना असू शकते. तर हे लोक पण फार महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर चौथे जे नातेवाईक आहेत ती म्हणजे आपली चुलत भावंड आहेत. आपली चुलत भावंड आपल्यासारखीच असतात, आपल्याच वयाचे असतात, सर्वसाधारणपणे आपल्याच विचाराचे असू शकतात बऱ्याचदा ते. आणि आपल्याच विचाराचे जरी असतील तरी लहानाचे मोठे कदाचित लहानपणी आपण काही काळापुरते बरोबर झालेलं असू शकतो. 5वी पर्यंत 10वी पर्यंत आपण एकाच शाळेमध्ये असू शकतो, चुलत भावंड असतात ती. त्याच्यानंतर आपले वाटा वेगळ्या झालेल्या असू शकतात. जेव्हा वाटा वेगळ्या होतात तेव्हा दृष्टिकोन वेगळा होतो, जग वेगळं होतं, वेगळ्या अँगलने माणूस बघायला लागतो कुटुंबाकडे, स्वतःच्या वारशाकडे. या चुलत भावंडांमध्ये पण जर तुमच्यामध्ये एकी असेल किंवा तुमच्यामध्ये एखाद्या गोष्टीबद्दल सहमती असेल, स्वतःच्या घराण्याचा तुम्हाला अभिमान असेल, भाऊबंदकी माजली नसेल घरामध्ये, तर चुलत भावंड पण तुम्हाला पुष्कळ मदत करू शकतात, आर्थिक मदत करू शकतात. किंवा एखादी माहिती गोळा करायची तुम्हाला गावामध्ये, एखादं कागदपत्र गोळा करायचं आहे, एखाद्या स्थानिक वाचनालयामध्ये जायचं आहे, इतिहास करायला विचारायचं आहे, देवळामध्ये जायचं आहे, कोणी ग्रामज्योतिषी असेल,
जमिनीचा देवराईचा काही प्रश्न असेल तर याच्याबद्दल चुलत भावंडांची तुम्हाला पुष्कळ मदत होऊ शकते. पाचवे जे नातेवाईक आहे ते पाचवे नातेवाईक म्हणजे आपल्या कुटुंबाचे विस्तारित सदस्य ज्यांना आपण म्हणतो. म्हणजे चुलत भाऊ, चुलत भावाचा चुलत भाऊ, त्याचा चुलत भाऊ, थोडक्यामध्ये आपण भावकी म्हणू शकतो की माझी मोठी भावकी आहे पिढ्यानुपिढ्या पसरलेली. ह्या भावकीमध्ये त्या दूरचे जे नातेवाईक असतात की आज काय होतं की माझ्या भावकीमध्ये माझा चुलता आहे, त्या चुलत्याचं अजून कुठेतरी सोयरीक झालेली आहे, त्याचे नातेवाईक आहेत, त्यांची वृक्षवेल आहे, त्याच्याकडून पण मला माहिती मिळू शकते. ते जेवढ्या दूरच्या नातेवाईकांपर्यंत तुम्ही पोहोचू शकाल तुमच्या भावकीतल्या तेवढ्या सगळ्या नातेवाईकांपर्यंत तुम्हाला पोहोचणं गरजेचं आहे. तुमच्या वंशवृक्षाच्या सर्व शाखा तुम्हाला शोधणं गरजेचं आहे. प्रत्येक सोयरीक, त्या सोयरिकीमध्ये सापडणारा प्रत्येक कुटुंब, त्या कुटुंबामध्ये सापडणारी प्रत्येक व्यक्ती, तिची टाईमलाईन बनवणं तुम्हाला गरजेचं आहे. हे सगळं तुम्हाला केल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला आढळून येतील की ज्या तुम्ही अपरिचित आहात तुमच्या घराण्याबद्दल. तुम्हाला पण माहीत नाहीत, तुमच्या आईवडिलांना पण माहीत नाहीत, तुमच्या आजोबांना पण माहीत नाहीत, तुमच्या चुलत्यांना, चुलत भावंडांना पण माहीत नाहीत, पण या लोकांना तुमच्या घराण्याबद्दल माहिती आहेत. जेव्हा तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचता तेव्हा पुष्कळशा गोष्टी ज्या तुम्हाला माहीत असतील किंवा पुष्कळशा गोष्टी तुम्ही कधी ऐकल्या पण नसतील तुमच्या घराण्याबद्दल, त्या पण तुम्हाला या लोकांकडून समजू शकतात. सहावे जे नातेवाईक आहेत त्या सहाव्या नातेवाईकांना आपण म्हणतो की वृद्ध नातेवाईक. हे वृद्ध नातेवाईक आपल्या घराण्यात असतील तर ठीकच आहेत, आजोबा पणजोबा आपल्या नात्याचे आहेत, आईकडचे आहेत, वडिलांकडचे आहेत, भावकीमधले आहेत, ती इथपर्यंत ठीक आहे, ते लोक तर माहिती सांगतातच. पण याच्या व्यतिरिक्त पण गावामध्ये जे वृद्ध लोक असतात ते कुठून लांबून आपले नातेवाईकच लागत असतात कधी नाही कधी, कारण गाव बसलेलं असतं ते 2-3 भावक्यांवरच बसलेलं असतं. तर हे सगळे लोक आपले नातेवाईक लागत असतात. त्यांना पण गावाच्या प्रथा परंपराबद्दल, गावाच्या प्रथा परंपरेमधील आपल्या घराण्याच्या स्थानाबद्दल, मानाबद्दल, परिस्थितीबद्दल भरपूर माहिती असते. या लोकांकडून पण आपल्याला भरपूर माहिती मिळू शकते. सातवे जे नातेवाईक असतात ते सातवे नातेवाईक म्हणजे ज्यांना आपण कौटुंबिक कुलपिता म्हणतो किंवा कुलमाता म्हणतो. म्हणजे आपण काय म्हणतो की माझं कुळ एकच आहे. समजा माझं घर एक आहे, माझी भावकी आहे, भावकीचं माझं उपकुळ आहे, माझ्या उपकुळाचं एक मुख्य कुळ आहे ज्याची आपण मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली. तर या कुळाचा जो प्रमुख आहे त्या कुळाच्या प्रमुखाला संपूर्ण उपकुळांची आणि पोटकुळाची माहिती असते. आजही महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी जे आपण मराठ्यांमध्ये 96 कुळं म्हणतो, 96 कुळातलं एखादं मुख्य घराणं आहे, त्या घराण्यातला एखादा मुख्य माणूस आहे, त्या मुख्य माणसाकडे या सगळ्या पोटकुळांचा, उपकुळांचा, घराण्यांच्या वृक्षवेलीचा पूर्णपणे खजिना असतो. त्यांच्याकडे पूर्णपणे एक त्या माणसाला आपण असं म्हणू शकतो की तो स्वतःमध्येच एक प्रकारे इतिहासकार किंवा संशोधक माणूस असतो की ज्याच्याकडे ही सगळी माहिती असते. तो सातत्याने विचार करत असतो, नवीन गोष्टी त्याच्यासमोर येत असतात आणि प्रत्येक पिढीमध्ये एका व्यक्तीला कोणाला तरी कधी कुळामध्ये हा कुलपिता किंवा कुलमातेचा दर्जा दिलेला आपल्याला दिसून येतो. जर आपल्या कुळामध्ये कोणी अशी व्यक्ती कुलपिता किंवा कुलमाता या पदावर आरूढ झालेली आपल्याला मिळाली किंवा आपल्या सुदैवाने कोणी असं पद भूषवत असेल तर आपलं 50% आडनाव शोधण्याचं काम तिथंच होऊन जातं. त्या एका व्यक्तीला गाठलं की आपल्याला संपूर्ण उपकुळं, पोटकुळं, वंशवेल सगळ्याची माहिती त्या एकाच व्यक्तीकडून एकाच ठिकाणी मिळते. कारण अनेक वर्षाचा जो ज्ञानाचा खजिना असतो, जो वंश परंपरागत रीतीने पुढे चालत आलेला असतो, संपूर्ण कुळाचा, एका घराण्याचा नाही, संपूर्ण कुळाचा, तो त्या एका व्यक्तीकडे आपल्याला सापडू शकतो. आठवे जे नातेवाईक आहे ते आठवे नातेवाईक म्हणजे आपण आपल्या सासरवाडीकडचे नातेवाईक म्हणतो की मी आहे, माझी बायकोच्या याच्यामधून आलेली आहे, कुटुंबामधून, माझ्या आईच्या कुटुंबामधून आलेली आहे, माझ्या आजीच्या कुटुंबामधून आलेली आहे, माझ्या चुलतीच्या कुटुंबामधून आलेली आहे, अजून बाकीचे लोक ज्या कुटुंबामधून आलेले आहेत किंवा माझ्या घरातल्या मुली आहेत त्या कुठल्या कुटुंबामध्ये दिलेल्या आहेत, माझी बहीण कुठे दिलेली आहे, माझी मावशी कुठे दिलेली आहे, माझी आत्या कुठे दिलेली आहे. हे जे सगळे सासरवाडीकरचे नातेवाईक असतात या सासरवाडीकरच्या नातेवाईकांना पण आपल्या घराण्याची बरीच माहिती असते. कारण माहिती असल्याखेरीज त्यांनी आपल्या घराण्यात मुलगी दिलेली नसते किंवा आपली मुलगी करून घेतलेली नसते. त्यामुळे त्यांच्याकडे जरी आपण माहिती शोधायला गेलो तर तिकडून पण एक वेगळा उलट दृष्टिकोन असतो. म्हणजे आपला जो आपल्या घराण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो त्याच्या कदाचित उलटा दृष्टिकोन त्यांचा असतो बघण्याचा. तो सकारात्मक नकारात्मक काही असू शकेल. त्याच्यातूनही आपल्याला भरपूर माहिती आपल्या घराण्याबद्दल मिळते. याच्या व्यतिरिक्त 9वे जे नातेवाईक आहेत त्यांना आपण अप्रत्यक्ष नातेवाईक म्हणू शकतो. अप्रत्यक्ष नातेवाईक म्हणजे यांच्याशी आपला रक्ताचा संबंध नसतो कधी, पण हे आपल्या कुटुंबाचे मित्र असतात. यांना आपण कौटुंबिक मित्र म्हणतो की पिढ्यानुपिढ्या ते कुटुंब आपल्याशी जोडलेलं असतं. माझे पणजोबा आणि त्या कुटुंबातले पणजोबा मित्र असतात, त्याच्यानंतर माझे आजोबा आणि त्या कुटुंबातले आजोबा मित्र असतात, त्यानंतर माझे वडील आणि त्या कुटुंबातले वडील मित्र असतात, त्यानंतर त्यांची मुलं आणि मी मित्र असतो. अशा पद्धतीनं एक कौटुंबिक नातं पिढ्यानुपिढ्या बऱ्याच कुटुंबांमध्ये चालत आलेलं आपल्याला दिसतं. ते वारकरी संप्रदाय असेल, त्या विठ्ठलाच्या निमित्ताने असेल, देवाच्या, कुळाचाराच्या, धर्माच्या विचार जुळतात म्हणून, किंवा एक प्रेमाचं नातं असेल, दोन माणसांना स्नेहसंबंध एकमेकांबद्दल वाटतात दोन कुटुंबांना म्हणून. तर अशा कौटुंबिक मित्रांकडे पण तुमचे कौटुंबिक कार्यक्रम, नातेसंबंध, कुळकथा, वेगवेगळ्या घटना, घडलेली स्थित्यंतरं, स्थलांतरं या सगळ्याचा मोठा खजिना असू शकतो. जर तुमच्या घराण्याचा कोणी कौटुंबिक मित्र असलेलं एखादं घराणं असेल
किंवा तुमच्याबद्दल सहानुभूती बाळगणारं, तुमच्याबद्दल प्रेम माया बाळगणारं कोणी घरानं दुसऱ्या गावामध्ये असेल तर ते पण शोधा. त्यांच्याकडे तुम्हाला तुमच्या नातेवाईकांपेक्षा जास्त माहिती तुमच्या घराण्याची मिळू शकते. 10वे जे नातेवाईक असतात ते म्हणजे दत्तक कुटुंब सदस्य त्यांना म्हणतो आपण. दत्तक कुटुंब सदस्य म्हणजे काही घराण्यातून आपल्या घराण्यामध्ये दत्तक घेतलेलं असतं किंवा काही घराण्यातून आपल्या घराण्यामधून एखादी व्यक्ती दत्तक गेलेली असते. हे जे दत्तक कुटुंब असतं, जिथून दत्तक व्यक्ती आपल्या घरात येते किंवा आपल्या घरातली व्यक्ती तिकडे दत्तक जाते, त्यांच्याशी पण आपलं एक आपुलकीचं नातं असतं, प्रेमाचं नातं असतं. म्हणून तर दत्तक येतात किंवा दत्तक जातात किंवा त्यांचं आणि आपलं एक बरोबरीचं नातं असतं की सामाजिक दर्जा आपण म्हणतो, आर्थिक दर्जा म्हणतो, सांस्कृतिक दर्जा, एक बरोबरीचं नातं असतं आपल्या घराण्याचं आणि त्यांच्या घराण्याचं. म्हणून दत्तक विधी होत असतात दोन घराण्यांमध्ये. तर अशा दत्तक कुटुंबांकडे जर आपण गेलो, जे दत्तक कुटुंब आपले मित्र आहेत त्यांच्याकडे आपण गेलो, तर ते पण आपल्याला सांगू शकतात की का त्यांनी त्यांची एखादी व्यक्ती आपल्या घरात दत्तक दिली किंवा का त्यांनी आपली एखादी व्यक्ती दत्तक घेतली आपल्या घराण्यातली. नेमकं काय नातं होतं, नेमकं काय कारण होतं, त्याच्यामागे आपण म्हणतो की हितसंबंध काय होते, आडनावं कोणती होती, ती कशी बदलली कुठल्या माणसाची. आपल्याला बऱ्याचदा आपण DNA टेस्ट करतो तेव्हा आपल्याला कळतं की हा कुठला तरी वेगळ्याच वंशामध्येच आपल्या घरामध्ये आला आहे. ही वंशवेल इथे तुटते आहे. जेनेटिकली बोलतोय मी. जेनेटिकली हा वेगळाच वंश माझ्या घरामध्ये दिसतोय, बाकीच्या लोकांची वंशावळ वेगळी दिसते, याचा एक जेनेटिक वंश वेगळाच दिसतो. असं का होतं? ती व्यक्ती दत्तक आलेली असते आपल्या कुटुंबामध्ये, त्याच्यामुळे ती गोष्ट होते. किंवा बऱ्याचदा आपल्याला असं दिसतं की अरे मी राहतो या सातारा जिल्ह्यामध्ये आणि तिकडे नगर जिल्ह्यामध्ये नाही तर लातूर जिल्ह्यामध्ये माझ्याच वंशाचा माणूस मला कसा दिसतोय, की जो माझ्याच रक्तगटाचा माझ्याच वंशाचा जेनेटिकली जुळणारा माणूस कसा दिसतोय. आपलीच एखादी घराण्याची शाखा तिकडे जाऊन स्थायिक झालेली असते. उदाहरणार्थ फलटणचं निंबाळकर घराणं आहे, निजामशाहीच्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये जाऊन स्थायिक झालं, तिकडे ती शाखा चालू झाली. अशा रीतीने पण आपल्याला काय होऊ शकतं की दत्तक कुटुंब सदस्यांकडून आपल्या घराण्याबद्दल भरपूर माहिती मिळू शकते. त्यानंतर 11वे जे नातेवाईकांचा प्रकार आहे ते म्हणजे बरेच नातेवाईक असे असतात की जे वरून साधेसुधे दिसतात की आपल्याला वाटतं की अरे अडाणी माणूस याला काय माहीत असेल तेव्हा, पण त्याच्याकडे भरपूर आपल्या घराण्याबद्दलच्या संस्मरणीय गोष्टींचा खजिना असू शकतो. म्हणजे एखादा माणूस साधा असतो, बोलायला साधा असतो, त्याला बोलता पण येत नाही, नीट सांगता पण येत नाही काही घराण्याबद्दल तुम्ही प्रश्न विचारले तर त्याला काही कळत नाही काय बोलावं. पण तुम्ही जर त्याच्याशी नीट कम्युनिकेट करू शकला, संवाद साधू शकला, तर कदाचित त्या व्यक्तीकडे पण त्याने जपून ठेवलेली आपल्या घराण्यातली भरपूर जुनी छायाचित्र असू शकतात, पत्र असू शकतात, डायऱ्या असू शकतात, अधिकृत दस्तावेज असू शकतात. त्याला कळतच नाही काय त्याचं करावं काय, म्हणून त्याने आपलं आहे माझ्या आईवडिलांचं काहीतरी, पूर्वजांचं काहीतरी म्हणून एखाद्या पेटीमध्ये किंवा टंकेमध्ये वरती पोटमाळ्यामध्ये टाकून ठेवलेलं असतात. काय करावं कळत नाही, कोणी विचारायला पण आलेलं नसतं, त्याला बोलायला पण आलेलं नसतं. कदाचित तुम्ही पहिलीच व्यक्ती असतं तिथे माणसाकडे गेलेलं असताना बोलत असतं, त्याला काही कळत नाही काय करावं. तो काय करतो की ती सगळी पेटी आणून तुमच्यासमोर ठेवतो, बाबा हे बघ हे आहे, याच्यातलं काय तुला मिळतं आहे का बघ, सापडलं तर बघ, झालं तर चांगलंच आहे. मग एखाद्या माणसाशी बोलताना पण आपल्याला ती गोष्ट कळली पाहिजे की तो माणूस बोलू शकत नाही, साधा दिसतोय किंवा बऱ्याचदा आपल्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नाही, तर आपण त्याला इग्नोर करतो. तसं करू नका. पुष्कळ वेळा याच लोकांनी जपून ठेवलेला माहितीचा बहुमूल्य खजिना आपल्याला मिळू शकतो. 12वे जे नातेवाईकांचा प्रकार आहे ते सर्वात महत्त्वाचे नातेवाईक आहेत. हे 12वे नातेवाईक म्हणजे हे तुमच्या माझ्यासारखेच आहेत की प्रत्येक कुटुंबामध्ये, प्रत्येक पिढीमध्ये एक व्यक्ती अशी असते की जिला वाटतं की माझ्या कुटुंबाचा इतिहास शोधावा, वारसा शोधावा, माझा मागचा जो म्हणतो मी की पराक्रमाचा इतिहास आहे किंवा माझ्या कुटुंबाचा जे काही विचार परंपरा चालत आलेली आहे तिच्याबद्दल माहिती घ्यावी. जसं मला वाटतं तसं कोणीतरी माझा एखादा दूरचा नातेवाईक असतो त्याला पण वाटतं, तशी कुठली तरी एखादी दूरची शाखा माझी दूरच्या गावामध्ये पसरलेली असते त्याला पण वाटत असतं. पण आपापसामध्ये संबंध होत नाही, संपर्क होत नाही, कम्युनिकेशन होत नाही. तर ज्या वेळेला तुम्ही नातेवाईकांचा शोध घ्याल तेव्हा ही माणसं शोधायचा प्रयत्न करा की जे तुमच्यासारखेच आहेत, काही ना काहीतरी शोधायचा प्रयत्न करतायत. ही जर तुम्ही 4 जरी माणसं जोडू शकला तुमच्या कुटुंबामधली, जी वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, भले कोणी मध्य प्रदेशात आहे, कोणी कर्नाटकमध्ये आहे, कोणी तेलंगणामध्ये आहे धरून चला, कोणी गोव्यात आहे, तुमची शाखा लांब लांब पसरलेली आहे, तुमचा ह्याच्या आधी कधी संबंध आला नाही, पण हे सगळे माणसं तेवढ्याच पोटतिडकीने शोधायचा प्रयत्न करतात. हे जर सगळेजण एकत्र येऊ शकले किंवा तुम्ही एकत्र येऊन काही संयुक्त संशोधन करू शकला तर त्यातून नक्कीच तुमच्या कुटुंबाचा इतिहास जो आहे तो इतिहास उजेडात येण्यास मदत होऊ शकते. तर हे काही आहेत महत्त्वाचे नातेवाईक ज्यांच्यावर आपण फोकस केला किंवा लक्ष केंद्रित केलं तर आपल्या कुटुंबाचा इतिहास, आडनावाचा इतिहास आपल्याला लवकर समजू शकतो. परंतु ही गोष्ट करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ती म्हणजे कोणत्याही नातेवाईकाकडे जेव्हा तुम्ही आडनावाचा इतिहास शोधायला जाल तेव्हा लक्षात ठेवा कोणत्याही नातेवाईकाकडे तुमच्या आडनावाचा संपूर्ण इतिहास नसणार आहे. त्याच्याकडे फक्त कोड्याचा एक भाग असणार आहे. जे आपल्याला चित्र बनवायचं आहे ते चित्र आपण जर समजा त्याचं कोडं बनवलं तोडून तर त्याचा तुकड्याचा एक भाग त्याच्याकडे असू शकेल. म्हणून वेगवेगळ्या नातेवाईकांकडून वेगवेगळ्या ठिकाणाहून ते कोड्यांचे तुकडे गोळा करणं आपल्याला गरजेचं आहे. आणि गोळा करून त्याचं ते आपण एक चित्र परत आपल्या पूर्वजांचं, आपल्या घराण्याच्या इतिहासाचं बनवलं पाहिजे. परंतु
हा कौटुंबिक इतिहास गोळा करणं हे तसं आव्हानात्मक काम आहे. हे करताना नातेवाईकांशी बोलताना आदर ठेवा, रिस्पेक्ट ठेवा. प्रत्येकाशी बोलायला जाल तेव्हा तुम्ही विनंती करा. बऱ्याचदा आपण जातो एखाद्या नातेवाईकाकडे बोलताना, मी मागं पण एका व्हिडिओमध्ये म्हटलो तसं, की मी जातो त्याला माझी फॉर्च्युनर दाखवतो, मोठेपणा दाखवतो, सर रे सांग रे कर रे मी शेठ झालो आहे. या भावनेनं कोणाकडे जाऊ नका. गरीबातला गरीब माणूस असेल, साध्यातला साधा माणूस असेल, अगदी त्याचं तुमच्याशी पटत पण नसेल काही कारणाने, त्याच्याशी पण जर तुम्ही नीट बोलला तर तो तुम्हाला माहिती देईल. तुम्ही नीट नाही बोलला, तुम्ही आदर नाही दिला तर माहिती नाही देणार. एखादा माणूस रस्त्याने चालला आहे, त्याला जर मी म्हटलं का रे बाळ्या, तर तो मला म्हणेल का रे किशा तुला काय माज आला का. ते जर मी त्याला म्हटलं बाळासाहेब या बसा चहा प्या, काय कसं काय चाललं सांगा, तो मला पण म्हणेल या बसा किशोरराव तुम्ही काय चाललं आहे तुमचं सांगा मला काय चाललं आहे ते. अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत. आपण जर आदर दिला, आपण रिस्पेक्ट दिली, आपण आपली तळमळ दाखवली तर कदाचित तो तुमचं कधी पटलं नसेल, 10 घराने 10 पिढ्या तुमचं काहीतरी अनबन चालू असेल तरी पण तो माणूस तुम्हाला मदत करायला तयार होईल. सुरुवातीला जे नातेवाईक असतात ते नातेवाईक या गोष्टीमध्ये तेवढेशी इंटरेस्टेड नसतात. त्याची बरीच कारणं असतात. काही लोकांना भीती वाटत असते की माझी जात दुसरीच कुठली बाहेर आली तर काय होईल, याला मी कागदपत्र दिली तर माझ्या जमिनीच्या व्यवहाराचं काहीतरी जमीन माझ्या नावावर करून घेईल का काय, किंवा याला दुसरंच काही कळेल का काय, याचा दुसराच काय अंतस्थ हेतू आहे का काय, की आडनावाच्या नावाखाली याला दुसरंच काही करायचं का काय. काही लोकांना घाबरायचीच सवय असते आयुष्यभरामध्ये, की घाबरतच असतात. अशा पद्धतीने पण बऱ्याच गोष्टी होतात. त्यामुळे धीर धरा. माणसांना विश्वास तुमच्यावर बसायला वेळ लागतो. तुम्ही या गोष्टी करता तेव्हा त्यांना विश्वास द्या की तुम्ही कुठल्याही वैयक्तिक स्वार्थासाठी करत नाही. हा विश्वास त्यांच्यामध्ये तुम्हाला निर्माण करायला तुम्हाला पण वेळ लागतो आणि तुमची जीभ कशी आहे याच्यावर डिपेंड आहे सगळ्या गोष्टी. माझ्या बोलण्यामध्ये माधुर्य असेल, गोडवा असेल तरच सगळ्या गोष्टी होतात. अगदी बखरकरांनी पण लिहून ठेवलेले की शिवाजी महाराजांच्या बोलण्यामध्ये एवढं माधुर्य असायचं, एवढा गोडवा असायचा की शिवाजी महाराज एखाद्या वतनदारांकडे जायचे आणि त्याला म्हणायचे की तुम्ही स्वराज्याच्या कार्यामध्ये सामील व्हा. तेव्हा त्या वतनदाराला वाटायचं की किती भला माणूस आहे, किती गोड बोलतो, किती आदराने बोलतो, रिस्पेक्टने बोलतो, आयुष्य गेले तरी चालेल, या माणसाबरोबर जगूया मरूया आपण. एवढं महाराजांचं बोलणं जे असायचं ते चातुर्याचं, माधुर्याचं, गोडव्याचं असायचं. समोरच्या माणसाला आपलंसं करून घ्यायचं. तो महाराजांचा गुण आपल्याला इथे उपयोगात आणता आला पाहिजे. नातेवाईकांशी बोलताना आपल्याला त्यांचं मन जिंकता आलं पाहिजे. आणि त्याचबरोबर आपले जे नातेवाईक असतात ते आपले नातेवाईक तुमच्याच दृष्टिकोनाने बोलतील असं नाही. तुम्ही त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांचा दृष्टिकोन एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा किंवा तुमचा दृष्टिकोन एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा समान असेलच असं नाही. दृष्टिकोन वेगळे वेगळे असू शकतात, मतभिन्नता असू शकते. ते त्यांच्या दृष्टिकोनावर ठाम असतील, तुम्ही तुमच्या दृष्टिकोनावर ठाम असाल. त्यांना वाटत असेल ते बरोबर आहेत, तुम्हाला वाटत असेल तुम्ही बरोबर आहे. तर नेहमी कोणतेही संशोधन करताना ही गोष्ट लक्षात ठेवा की 10 माणसं जेव्हा एकत्र येतात तेव्हा 10 दृष्टिकोन येतातच. आपण एकमेकांच्या दृष्टिकोनाचा आदर ठेवला पाहिजे. त्याचं मत माझ्याशी जुळत नाही म्हणून त्या व्यक्तीचा अनादर करणं, अपमान करणं किंवा त्या व्यक्तीला इग्नोर करणं या गोष्टी आपण नाही केल्या पाहिजे. त्याच्यामुळे कार्यनाश होतो. तर ह्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, त्या आपण नातेवाईकांशी बोलताना लक्षात घेतल्या पाहिजेत. खरं तर याच्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ बनवतो 1 तासाचा की कशा पद्धतीने नातेवाईकांशी आपण बोललं पाहिजे ते. पण ह्या छोट्याशा गोष्टी लक्षात ठेवा ज्याच्यामुळे काय होईल की या नातेवाईकांकडून तुम्हाला तुमच्या आडनावाची उपयुक्त माहिती मिळायला मदत होईल. आता आपण इथे थांबूयात. आता महत्त्वाचा एक विषय शिल्लक राहिला आहे. तो विषय म्हणजे काय आहे की मी नातेवाईकांना भेटलो, पण आता हे जे मी मुद्दे तुम्हाला सांगितले, धीर धरा, रिस्पेक्ट द्या, दृष्टिकोनासाठी वेगवेगळे दृष्टिकोन खुल्या मनाने स्वीकारा, हे सगळं जरी मी केलं तरी पण मला यश येत नाही. मला यश येत नाही त्याचं कारण काय की नातेवाईकांना मला माहिती द्यायची नसते असं नाही, त्यांना मला माहिती द्यायची असते, तरी पण मला यश येत नाही. मला यश येत नाही त्याचं कारण हे असतं की मी नातेवाईकांना काय प्रश्न विचारू तेच मला कळत नाही. मी जातो गावामध्ये, मी भेटतो, मी वेगवेगळ्या ठिकाणी नातेवाईकांच्या घरी जातो, चहापाणी, आदर सत्कार सगळं झालं, बोलणं झालं, जेवण झालं, गप्पा टप्पा झाल्या, पण ज्या कामासाठी मी गेलो होतो ते कामच झालं नाही. किंवा मला जे गोष्टी आडनावाबद्दल माहिती होती ती त्या समोरच्या माणसाकडून मिळालीच नाही. असं नाही आहे की त्या माणसाला माहिती द्यायची नव्हती, तो पण भरभरून बोलला, सांगितलं, पण शेवटी काहीच निघाला नाही निष्कर्ष त्यातून. असं का होतं तर आपल्याला त्या नातेवाईकाला योग्य प्रश्न विचारता येत नाहीत. की कुठले प्रश्न आपण त्या नातेवाईकांना विचारले तर आपल्याला आडनावांचा इतिहास समजेल हे आपल्याला कळत नाही. त्यामुळे कुठल्या नातेवाईकांना कुठले प्रश्न विचारावेत, त्याची प्रश्नावली काय असावी ते आपण पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये, जेणेकरून आपली एखाद्या नातेवाईकांना भेट देऊ लांबच्या जाऊन आपला वेळ पैसा खर्च करून तर तो वाया जाणार नाही, आपल्याला काही ना काहीतरी माहिती मिळेल. तोपर्यंत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनलला भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा, म्हणजे येणारे अजूनही महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला पाहता येतील. हे अशा प्रकारचे संशोधनात्मक आणि आव्हानात्मक व्हिडिओ बनवण्यासाठी, अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते. जर आपण कोणत्याही माध्यमातून चॅनलला प्रायोजित करू शकला, मेंबरशिप, सुपर थँक्स किंवा गुगल पेच्या माध्यमातून, तर अवश्य करा. छोटं मोठं एखादं पुस्तक घ्यायला त्यामुळे मदत होईल समाजशास्त्राचं आणि अजूनच चांगल्या प्रकारे हा विषय हाताळता येईल.
हे इतिहासाचं आणि आडनावांचं असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन, चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. उद्या भेटूयात आपण एका नवीन व्हिडिओसोबत. त्याच्यामध्ये आपण पाहूयात की नातेवाईकांना नेमके कोणते प्रश्न विचारावे जेणेकरून आपल्याला आडनावांची माहिती त्यांच्याकडून मिळू शकेल. भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. जय महाराष्ट्र, जगदंब.